नमस्कार. आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर नेहमीच आपण नाश्त्यासाठी रवा ढोकळा किंवा बेसन पिठाचा ढोकळा बनवतो. तर आज आपण इथे रव्यापासून किंवा बेसन पिठापासून हा ढोकळा बनवणार नाही. तर आज आपण इथे 1 वाटी रेशनचे तांदूळ वापरून छान असा मऊसूत ढोकळा बनवणार आहे. तर असा हा मऊ लुसलुशीत तांदूळाचा ढोकळा तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सकाळीसुद्धा बनवून देऊ शकता. अगदी बनवणे सोपं आहे. किंवा एखाद्या वेळेस आपल्याला संध्याकाळच्या वेळेस भाजीपोळी करण्याचा कंटाळा येतो, तेव्हासुद्धा आपण हा ढोकळा बनवून खाऊ शकतो. जरी तुम्हाला हा ढोकळा घाई गडबडमध्ये बनवायचा झाला तरीसुद्धा तुम्ही हा ढोकळा लगेचच बनवू शकता. कारण हा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला बाहेरून काहीही वस्तू आणायची गरज पडत नाही. घरामधील साहित्यामध्येच हा ढोकळा बनवून तयार होतो. तर आता संक्रांतीसुद्धा आहे, तर यामध्ये बायका हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही हा तांदूळाचा ढोकळा स्नॅक्स म्हणून बायकांना देऊ शकता. आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे, जर का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर या वाटीच्या मापाने मी येथे 1 वाटी तांदूळ हे मोजून घेतलेले आहे. तर हे तांदूळाचे ढोकळे मला सकाळी नाश्त्यासाठी बनवायचे होते, म्हणून मी हे तांदूळ रात्रीलाच भिजायला ठेवून दिलेले होते. तर मी हे तांदूळ रात्री साधारणतः 10 ते 10:30 वाजायला स्वच्छ पाण्याने धुवून भिजायला ठेवून दिलेले होते. किंवा 4 ते 5 तास तुम्ही हे तांदूळ भिजायला ठेवले तरीसुद्धा याचा ढोकळा छान होतो. आता हे भिजत घातलेले तांदूळ आपल्याला 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. आणि धुवून घेतलेले तांदूळ आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे, म्हणजे या तांदूळातील पूर्ण पाणी निथरले जाईल. तांदूळामध्ये एक्स्ट्राचं जे पाणी असते ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. जर का या तांदूळामध्ये शिल्लकचं पाणी ठेवलं गेलं तर आपलं मिश्रण हे थोडं पातळ होऊ शकते, म्हणून आपल्याला या तांदूळातून सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. आता भिजवून घेतलेले सर्व तांदूळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. सुरुवातीला आपण तांदूळ ज्या वाटीने मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने आपण येथे पाऊण वाटी दहीसुद्धा मोजून घेणार आहे. तांदूळाचा ढोकळा बनवत असताना आपल्याला शक्यतो आंबट दह्याचा वापर करायचा आहे. जर का दही आंबट असेल तर हा ढोकळा खायला खूप छान लागतो. आणि दही जर का आंबट कमी असेल तर दह्याचं प्रमाण हे थोडं वाढून घ्यावं लागेल. तर आता आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर न करता बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर फिरवून घेतलेलं मिश्रण हाताला किंचित रखरख लागेल एवढं बारीक आपल्याला येथे हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण वाटत असताना आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केला नाही तरीसुद्धा आपलं मिश्रण येथे छान असं बारीक तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकून परत हे मिश्रण एक वेळेस फिरवून घेणार आहे. तांदूळ वाटत असताना आपल्याला यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. तांदूळ वाटत असताना आपण यामध्ये दह्याचा वापर केलेला आहे, तर दही हे तांदूळ वाटण्यासाठी पुरेसे आहे. यामुळे आपल्याला यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. नेहमी आपण ढोकळा बनवण्यासाठी ज्या प्रकारे मिश्रण हे पातळ करून घेतो त्याच प्रकारे आपल्याला येथे हे मिश्रणसुद्धा पातळ करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण ज्या वाटीने तांदूळ आणि दही मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मी येथे पाव वाटी बारीक रवासुद्धा मोजून घेणार आहे. म्हणजे 0 नंबरचा रवा आपल्याला यामध्ये वापरायचा आहे. आणि तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा हा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक फिरवून घेऊ शकता. यामध्ये घालून घेतलेला रवा आता आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिट आपल्याला हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे आपण यामध्ये जो रवा वापरला आहे तर त्या रव्याच्या काही गाठी वगैरे व्हायला नको, म्हणून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण येथे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता जरी तुम्हाला हे मिश्रण इथे पातळ दिसत असेल पण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तर हे मिश्रण घट्ट होईल. आता या मिश्रणावर आपण झाकण ठेवून हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं असंच भिजण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे. तर यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे, तर रवा हा 10 ते 15 मिनिटांमध्ये छान फुलला जाईल, त्यामुळे आपला ढोकळासुद्धा छान स्पंजी होईल. 10 ते 15 मिनिटं हे मिश्रण छान भिजल्यानंतर आपण हे मिश्रण एक वेळेस परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यानंतर यामध्ये आपण चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ. या मिश्रणामध्ये मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला मीठ या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल ढोकळ्यासाठी आपण अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आणि जर का तुमचं इथे हे मिश्रण थोडंफार घट्ट झालं असेल तर यामध्ये तुम्ही थोडंफार पाणी टाकून घेऊ शकता. आता या मिश्रणामध्ये आपण एक तडका तयार करून टाकणार आहे. तर येथे मी एक तडका पॅन गरम करून त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी घालून घेऊ. आणि खिसून घेतलेलं थोडं आलं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहे त्यासुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ.
आणि तयार करून घेतलेला तडका आपण यामध्ये टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर बराच वेळ आपण ढोकळा बनवतो तर ढोकळा खात असताना घशामध्ये ढोकळा हा अटकतो। जर का आपण या मिश्रणामध्ये तेलाचा वापर केला तर ढोकळा खात असताना ढोकळा हा घशामध्ये अटकत नाही। ढोकळा छान स्पंजी बनून तयार होतो। तर आता आपल्या इथे हे ढोकळ्याचं बॅटर बनून तयार झालेलं आहे। तर आता मी हा ढोकळा केकच्या भांड्यामध्ये तयार करणार आहे। त्यासाठी मी या भांड्याला थोडं तेल लावून घेणार आहे। तर या भांड्याला आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही घरातील एखाद्या मोठ्या ताटामध्ये सुद्धा हा ढोकळा बनवू शकता। तर हा ढोकळा छान असा मऊ लुसलुशीत आणि स्पंजी व्हायला हवा म्हणून आपण यामध्ये 1 पॉकेट इनोचं टाकून घेणार आहे। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आपण यावरती थोडं पाणी टाकून घेणार आहे। आणि या मिश्रणामध्ये आपण इनो टाकून घेतल्यानंतर एका डायरेक्शनने आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जर का तुमच्याकडे इनोचं पॉकेट नसेल तर तुम्ही यामध्ये खाण्याच्या सोड्याचा वापर सुद्धा करू शकता। आणि इनो यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण लगेचच भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। जास्त वेळ हे मिश्रण हलवत बसण्याची गरज नाही। ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला हे मिश्रण असंच पातळ तयार करून घ्यायचं आहे। यापेक्षा आपल्याला हे मिश्रण जास्त घट्टसुद्धा नको आणि जास्त पातळसुद्धा नको। तर या भांड्याला आपण सुरुवातीलाच तेल लावून घेतलेलं आहे। आता तयार करून घेतलेलं मिश्रण आपण या भांड्यामध्ये टाकून घेऊ। तर सुरुवातीलाच मी या कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं। तर सुरुवातीलाच मी या कढईमध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून चांगलं उकळून घेतलेलं आहे। पाणी जर का चांगलं उकळलेलं असलं तर ढोकळा छान फुलून येतो। आता आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला 5 मिनिटं गॅस मोठा करून हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। एकदा का ही कढई आणि हे ताट चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला मध्यम आचेवरती हा ढोकळा 15 मिनिटं चांगला वाफवून घ्यायचा आहे। म्हणजे सुरुवातीचे 5 मिनिट आणि नंतरचे 15 मिनिट असे आपल्याला 20 मिनिट हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। 20 मिनिट झाल्यानंतर आपण या ढोकळ्यामध्ये सुरी टाकून बघू आपला ढोकळा तयार झालेला आहे का। तर या सुरीला अजिबात ढोकळा चिटकत नाही म्हणजे आपला ढोकळा इथे छान बनून तयार झालेला आहे। आता आपण हा ढोकळा कढईमधून बाहेर काढून घेऊ। कढईमधून आपण हे भांडं काढून घेतल्यानंतर मी एका स्टँडवरती हे भांडं काढून घेतलेलं आहे। म्हणजे ढोकळा हा लवकर थंड होतो। ढोकळा हा थंड झाल्यानंतर आपल्याला या ढोकळ्याचे काप करून घ्यायचे आहे। किंवा ढोकळा हा किंचित गरम असेल तेव्हा सुद्धा आपण या ढोकळ्याचे काप तयार करून घेतले तरी सुद्धा चालेल। ढोकळा कट करण्यासाठी सुरीला समोर जर का चांगलं टोक असेल तर ढोकळा हा चांगला कट होतो। तर येथे मी स्क्वेअर आकाराचे ढोकळे तयार करून घेणार आहे। आता आपण या ढोकळ्यावर टाकण्यासाठी एक तडका तयार करून घेणार आहे। एक मोठा चमचा चांगलं तेल कडकडीत गरम करून त्यामध्ये 1 चमचा आपण मोहरी टाकून घेणार आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 10-12 कढीपत्त्याचे पानं आणि बारीक चिरून घेतलेला थोडा कोथिंबीर। हे सर्व साहित्य तेलामध्ये चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा तेल घालून घेऊ। तयार करून घेतलेला तडका आपण या ढोकळ्यावरती व्यवस्थित टाकून घेऊ। टाकून घेतलेला तडका आपण चमच्याने व्यवस्थित ढोकळ्यावरती पसरवून घेऊ। या ढोकळ्यावरती आपण तडका टाकून घेतल्यामुळे या ढोकळ्याला अजूनच छान चव येते। दिसायला तर तुम्ही बघू शकता ढोकळा दिसायला किती छान दिसतो आहे। आपण ढोकळा बाहेर काढला तर ढोकळा हा सहज निघून आलेला आहे। भांड्याला ढोकळा हा अजिबात चिटकलेला नाही। म्हणजे आपला ढोकळा हा अगदी परफेक्ट बनून तयार झालेला आहे। तुम्हाला दिसत असेल अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत आपला येथे हा ढोकळा बनून तयार झालेला आहे। अगदी घरातील साहित्यामध्ये कमी वेळामध्ये तुम्ही हा नाश्ता बनवून तयार करू शकता। लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत हा नाश्ता सर्व आवडीने खातील। किंवा आता नुकतीच मकर संक्रांती झालेली आहे तर हळदी कुंकवाला सुद्धा तुम्ही हा नाश्ता स्नॅक्स म्हणून बायकांना देऊ शकता। तर बराच वेळ आपल्याला भाजीपोळी करण्याचा सुद्धा कंटाळा येतो किंवा खाण्याचा सुद्धा कंटाळा येतो तर अशा वेळेस तुम्ही हे ढोकळे बनवून नक्की खाऊ शकता। तर हा ढोकळा आपण ओल्या नारळाच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतो। किंवा मुलांना आपण टोमॅटो केचपच्या सोबत सुद्धा हा ढोकळा खायला देऊ शकतो। किंवा ज्यांना बेसन पिठाचा ढोकळा खायला चालत नाही त्यांना सुद्धा हा ढोकळा खायला चालेल। कारण आपण यामध्ये फक्त तांदूळाचा वापर केलेला आहे त्यामुळे हा ढोकळा पचायला सुद्धा हलका आहे। त्यामुळे तुम्ही एक वेळेस हा ढोकळा नक्की करून बघा। आणि आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा। आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्या वेळेस आलेले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।